Hello, good afternoon, students. Am I audible now? आवाज येतोय का students? Hello. Yes, sir. Okay. बरं आज आपण नाही का today we will discuss first thing about your assignment. तुम्हाला assignment दिले ना, तर 2-3 मुलांची मला question होते की sir there is some problem in writing your assignment, बरोबर? That will be a revision for your last 2-3 chapters, बरोबर? रिव्हिजन पण होईल आपण and we will concentrate today on our assignments only, बरोबर? Is it clear, students? समजतंय का? पहिलं असाइनमेंट दिलं होतं त्याचे क्वेश्चन तुम्हाला मी शेअर करतो जस्ट मिनिट. पहिल्या असाइनमेंटचे क्वेश्चन दिसतंय सगळ्यांना? इन अवर फर्स्ट लेक्चर ऑल्सो वी हॅव स्टार्टेड दिस फर्स्ट पार्ट, बरोबर? हॅलो स्टुडंट्स, स्क्रीन शेअर झालंय का? हॅलो. हो सर. हा, सगळ्यांना लक्षात आलं का आपण काय बघणार आहे आज? असाइनमेंट कसे सॉल्व्ह करायचे तुम्हाला पेपरवर, बरोबर? ऑन पेपर और ऑन मे बी सॉफ्ट कॉपी. हाऊ यू आर गोइंग टू सॉल्व्ह मे बी ऑन पेपर्स. तुम्हाला बुक करायला लावली, बरोबर? असाइनमेंटसाठी एक बुक करायला लावली, ते बुक सबमिट करायचं सबमिशन करताना. सो while writing that assignment, suppose that first assignment is on first chapter, that is what is the principle of metal cutting and explain with neat sketch, बरोबर? मग metal cutting operation आपल्याला with neat sketch explain करायचं आहे. क्वेश्चन मध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. दॅट इज पार्ट ऑफ युअर फर्स्ट चॅप्टर, बरोबर? आपण त्याप्रमाणे सुरू केलं. दॅट इज द metal cutting operation and its principle. The metal cutting operation कशामुळे होतं? इट इज नॉट लाईक युअर अदर ऑपरेशन. आपण बाकीच्या ठिकाणी बघा, टू एक्झाम्पल प्रॅक्टिकली बघू, लाकूडवर तोडतो आपण, तर कुऱ्हाडीवर लाकूड तोडताना काय होतं? वेन यू आर युझिंग दॅट, बरोबर? तो त्या करवतीच्या वर काय होतं? पुढच्या भागात काय होतं? कटिंग होतं डायरेक्टली नेक्स्ट टू दॅट कटिंग टूल. म्हणजे त्या करवतीने वगैरे टूल होतं, कटिंग पुढच्या भागात होतं करवतीने. तो आपण लाकूड जशाने तोडतोय, ज्या भागात आपण क्रॅक करतो त्या ठिकाणी त्याच्या ज्या ठिकाणी प्रेशर अप्लाय करणार आपण, शिअर फोर्स, त्याच्या पुढच्या भागात मेटल कटिंग होतं. बट नॉट इन युअर मेटल्स. मेटलमध्ये काय डायरेक्टली आपण डायरेक्टली क्रॅक करू शकत नाही आपण मेटल, ड्यू टू इट्स हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, बरोबर? त्याची काय असते? स्ट्रेंथ जास्त असते त्याची, अनलाईक अदर वुड्स और अदर मटेरियल. सो वी कॅनॉट मेटल पार्ट्स डायरेक्टली अहेड ऑफ द टूल. बाकीचे जे पार्ट टूल पुढे कटिंग होतं डायरेक्ट, त्याप्रमाणे आपण हे टूल बाकीचे मटेरियल प्रमाणे वी कॅनॉट कट दिस मटेरियल, बरोबर? सो यू हॅव टू यूज द और यू हॅव टू अंडरस्टँड दिस बेसिक मेकॅनिकल कटिंग प्रोसेस, बरोबर? आपल्याला ती बेसिक ऑपरेशन प्रोसेस जी काय ती लक्षात घेता यायला पाहिजे. सो दॅट आय एम शेअर दॅट बेसिक प्रिन्सिपल, त्यामध्ये तुम्हाला ड्रॉइंग काढता आली पाहिजे, बरोबर? सो इन दॅट फर्स्ट पार्ट ऑफ दॅट मेटल कटिंग ऑपरेशन मी इथे शेअर करतो ड्रॉइंग. थांबा तुम्हाला जस्ट मिनिट. सगळ्यांना क्वेश्चन कळाला? पहिला क्वेश्चन काय आहे? मेटल कटिंग ऑपरेशनचं प्रिन्सिपल काय, बरोबर? सो प्रिन्सिपल ऑफ मेटल कटिंग ऑपरेशन तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं मी काय असणार ते. बट यू हॅव टू एक्सप्लेन दॅट ड्रॉइंग विथ नीट स्किल, बिकॉज इन प्रिव्हियस क्वेश्चन पेपर दॅट क्वेश्चन आस्क फॉर 4 मार्क्स इन डिटेल्स, बरोबर? तो क्वेश्चन कसा असायचा? डिटेल्स मध्ये तो 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारायचा. सो प्रिन्सिपल ऑफ मेटल कटिंग ऑपरेशन विल अंडरस्टँड बेसिकली. स्टुडंट सगळ्यात पहिले क्वेश्चन काय का, बरोबर? मला वाटतं पुढचे क्वेश्चन लक्षात ठेवल मी डायरेक्टली. आपण आय एम स्टॉपिंग दिस क्वेश्चन पार्ट आणि डायरेक्टली शेअर द नेक्स्ट पार्ट. पुढचा पार्ट शेअर करतो मी आता जस्ट टू. सो प्रिन्सिपल ऑफ मेटल कटिंग ऑपरेशन करताना तुम्हाला ड्रॉइंग काय करायची तुम्हाला असं दाखवतो थोडक्यात. जस्ट शेअरिंग दॅट स्क्रीन जस्ट टू. तुम्हाला लक्षात आलं असेल मी सुरुवातीला बेसिक सांगितलं का इन युअर मेटल कटिंग ऑपरेशन देर इज नो डायरेक्टली कटिंग लाईक अदर वूड मटेरियल और अदर मटेरियल. पण बाकीच्या मटेरियल प्रमाणे वूड प्रमाणे किंवा बाकीच्या वेगळ्या मटेरियल प्रमाणे कटिंग होत नाही. तर तुम्ही ज्या ठिकाणी कटिंग टूल आपल्याकडे त्याच्या खाली कटिंग होते डायरेक्टली, दॅट इज नॉट द केस इन युअर टूल.
त्यासाठी डायरेक्टली आपण इझिली कट करू शकत नाही, बिकॉज दॅट इज हॅव्हिंग गुड स्ट्रेंथ ॲज कम्पेअर टू अदर मेटल्स. सो दिस metals is cutting by some shear force. Well, that metal is called as a basic action is done with the help of shear force. So that shear force acts along that cutting edge. स्क्रीन शेअर होतं का स्टुडंट? पीपीटी शेअर करतो बघा मी तुम्हाला. हॅलो, स्क्रीन शेअर झाली का मला सांगा बरं. पीपीटी ओपन होते बघा, होते का ओपन स्टुडंट? स्टुडंट गिव मी रिप्लाय. पीपीटी ओपन होते का तिथं? मेटल कटिंगची बघा, फिजिक्स ऑफ मेटल कटिंग पार्ट मी ओपन केला आहे. जस्ट गिव मी रिप्लाय. हॅलो स्टुडंट, दिसतंय का पीपीटी ओपन होते? So this is drawing share झालं स्टुडंट. एक ड्रॉइंग शेअर केलं बघा मी मेटल कटिंग ऑपरेशनचं. हॅलो स्टुडंट्स, गिव मी रिप्लाय. स्टुडंट सगळ्यांना स्टुडंट्स जागेवर सगळे मला रिप्लाय शेअर केलं होते का शेअर ड्रॉइंग ते? प्रिन्सिपल ऑफ मेटल कटिंग ऑपरेशन बघा दिसतं बघा. वर्क पीस दिसतोय and we are seeing the with the necessary tool we are removing the metal by machining in the form of chips. Hello स्टुडंट, शेअर झालं का ड्रॉइंग? रिप्लाय करा मला. हॅलो, आवाज येतोय ना माझा? हॅलो, यस, am I audible? स्टुडंट्स, हॅलो. अरे स्टुडंट, आवाज येतो की नाही माझा? रिप्लाय करा मला. हॅलो स्टुडंट्स, am I audible or not? ऋषी, आवाज येतो का माझा? नाही. हॅलो ऋषी, am I audible or not? आवाज येतो. स्क्रीन शेअर केलंय, दिसतंय का? हॅलो, ड्रॉइंग दिसतंय? ड्रॉइंग सगळ्यांना? हॅलो, ठीक आहे, सगळ्यांना ड्रॉइंग दिसलं का? दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. पहिला जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ मेटल कटिंग एक्सप्लेन विथ नीट स्केच. So this is the sketch you have to draw in that first question of first assignment. Is it clear student? मग खाली काय दिसतं बघा आपल्या ड्रॉइंग मध्ये? देर इज अ वर्क पीस. ज्या मटेरियलचं मला मशीनिंग करायचं, तुम्ही लेथ मशीन जे जॉब करतात ना, तर ते जॉब दाखवतात तिथे खाली MS. बरोबर, माइंडशीटचा जॉब आहे समजा, वर्क पीस आहे. अँड देर इज अ हार्ड टूल. बरोबर, आपण जे लेथ मशीन टूल वापरतो त्याच्यावर एक टूल आहे, इन डिफरंट फॉर्म दाखवला त्यांनी. जस्ट स्कीमॅटिकली तुम्हाला ड्रॉइंग ऍक्च्युअली प्रिन्सिपल करण्यासाठी जस्ट त्यांनी स्कीमॅटिकली दाखवलं. So the tool end is shown here and that workpiece is cut down in the form of chips. बरोबर, वर्कपीस काय होतं कट? आपण सांगितलं तुम्हाला मी, इट इज नॉट कटिंग द मटेरियल लाईक युअर अदर मटेरियल्स. वूड वगैरे कट करतो आपण जेव्हा करवतीने किंवा त्या कुऱ्हाडीने मारलं मी, कुऱ्हाडीच्या पुढच्या भागात काय होतं? फ्रॅक्चर टेक्स प्लेस अँड मटेरियल ब्रेक डाऊन इन टू दॅट नेक्स्ट टू दॅट टूल एज. त्याप्रमाणे काय होतं, मशीनिंग करताना मेटल दॅट इज डिफरंटली. बरोबर, मेटल काय होतं डायरेक्ट आपण ब्रेक करू शकत नाही. वी हॅव टू कट दॅट मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्मॉल चिप्स. बरोबर, चिप्स काय? दॅट इज अ वन एज ऑफ द चिप्स इज फ्रॉम डिफॉर्म द मटेरियल सडनली बाय द वर्क मटेरियल फ्रॉम शेअरिंग फोर्स. बरोबर, मग त्या ठिकाणी बघा वर्क पीसची थिकनेस जास्त होती सुरुवातीला, बट दॅट वन लेअर इज कट डाऊन इन द फॉर्म ऑफ शियर, इन द फॉर्म ऑफ शियर फोर्स, अँड दॅट मटेरियल इज कट डाऊन इन द फॉर्म ऑफ चिप्स.
That scrap is called as a chip. So that first chip is cut down and basic action is taking place in the form of chip. That chip cutting होते material आणि that there is some shear force is applied. बेसिक काय होतं इथे लक्षात घ्या, ऑल मशीनिंग प्रोसेस इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ चिप्स. सगळ्या प्रकारच्या मेटल कटिंग प्रोसेस मध्ये काय होतं, ऑल मेटल कटिंग प्रोसेस इन्व्हॉल्व दिस formation of chips, and this occurs by deforming the work material on the surface of the job. बरोबर, त्या सरफेस जॉब सरफेसच्या मटेरियलवर काय होतं, चिप तयार होती विथ द हेल्प ऑफ कटिंग टूल. तर कटिंग टूलच्या सहाय्याने the material is cut down in the form of chips, and depending upon the tool geometry, cutting conditions and work material, chips are produced in different shapes. तुम्ही ज्या कटिंग कंडिशन वापरतात, डेप्थ ऑफ कट काय आहे, वर्क स्पीड काय आहे, बरोबर, पॅरामीटर्स काय आहे, मटेरियल कशा प्रकारचं आहे, तुमचं टूल कशा प्रकारचं आहे, या सगळ्या कंडिशनवर तुम्ही कशा प्रकारचे चिप्स तयार होतात. बरोबर, चिप्स कॅन बी प्रोड्यूस इन द डिफरंट फॉर्म्स. दॅट इज अ कंटिन्युअस टाइप ऑफ चिप्स, or maybe discontinuous type of chip, or maybe chips with built up edge. अशा वेगळ्या प्रकारचे चिप्स कशावर ठरतात ते, that depends upon the different machining condition. टूलची जॉमेट्री कशा प्रकारची, तुम्ही टूलला जे ग्राइंडिंग केलं तुम्ही ॲब्रेज ग्राइंडरवर, तर ते टूल ग्राइंडिंग करून तुम्ही टूलला कसा काय चांगला शेप दिलाय, तो टूलचा एज बर्न झाला तर काय होणार आहे, विल नॉट गेट द प्रॉपर चिप्स. इव्हन मटेरियल कटिंगच होत नाही त्याला टूलला कटिंग एज असते तर. त्यामुळं या सगळ्या कंडिशनवर ठरतं ते. अँड द मटेरियल chips are produced in different shapes and sizes because of the shear force. त्यावर काय होतं इथे लक्ष बघायचं, if the tool is continued to move relative to workpiece, त्या वर्कपीसच्या रिलेशन मध्ये टूलला काय केलं तर मूव्ह केलं कंटिन्युअसली, बरोबर, दॅट इज फीडिंग. टूल फीड करतो आपण त्याला. देर इज कंटिन्युअस शेअरिंग ऑफ द मेटल. त्यामुळे काय होतं, देर इज कंटिन्युअस शेअरिंग, म्हणजे टूल चिप्स तयार होतं ना, टूलच्या पुढे चिप्स तयार होती मेटलची स्क्रॅप, दॅट इज बिकॉज ऑफ द शेअरिंग फोर्स. The principle of metal cutting is that is same. त्या टूलच्या पुढे काय होतं, त्याचं शेअरिंग ऑफ द मेटल पीस ahead of the tool. So the shear occurs along a plane called as a shear plane. ही जी प्लेन दिसते इथे ना, स्क्रॅप तयार झालेला बघा तिथून, दॅट इज अ शियर प्लेन. ड्रॉइंग मध्ये समजतं स्टुडंट? हॅलो स्टुडंट, ड्रॉइंग दिसते सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स, आणि जागेवर सगळे मला रिप्लाय करा, ड्रॉइंग दिसते सगळ्यांना? तुमच्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये ती ड्रॉइंग आली पाहिजे, सगळ्यांनी नोट करून ठेवा आताच. बरोबर, काहींकडे बुक नाही मला वाटतं, तर यू कॅन टेक द डायरेक्टली स्क्रीनशॉट. मोबाईलवर लेक्चर अटेंड करत असेल तर स्क्रीनशॉट घ्या, त्याच्यावर ड्रॉइंग तुमच्या पहिल्या असाइनमेंट मध्ये आली पाहिजे. दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ मेटल कटिंग ऑपरेशन. दॅट प्रिन्सिपल सेज दॅट अलॉंग दॅट शियर प्लेन शियर फोर्स इज एक्झर्टेड. त्या मटेरियलवर काय होतं, ड्यू टू दॅट टूल फीड अलॉंग दॅट वर्क पीस, that shear plane exerts some shear force, and due to that shear force the material is cut down in the form of chips. That is the principle of metal cutting. कळलं का स्टुडंट सगळ्यांना? हॅलो स्टुडंट, रिप्लाय द्या बरोबर बरोबर. चला आपल्याला पुढचे 5 क्वेश्चन बघायचे आहे. समजलं सगळ्यांना प्रिन्सिपल ऑफ मेटल कटिंग? अँड यू हॅव टू ड्रॉ दॅट. सर हा मेल करणार होते ना मेल? अरे कोणाचं अजून असाइनमेंट आले नाही माझ्याकडं. आज सगळ्यांनी समजून घ्या, कारण तुम्हाला समजलं असतं तर देर इज नो प्रॉब्लेम, यू कॅन राईट दॅट क्वेश्चन्स. ऑलरेडी तुम्हाला असाइनमेंट पण दिले मी, मी तुम्हाला असाइनमेंट दिले त्याच्यावर सापडलं नाही काही क्वेश्चन्स? नाही ना सर. आहेत, आम्हाला बघू डायरेक्टली तुम्हाला त्या असाइनमेंट मध्ये दाखवतो तुम्हाला क्वेश्चन. इन्स्टेड ऑफ स्टडिंग ऑन दॅट डायरेक्टली गुगल, यू कॅन सर्च इन दॅट असाइनमेंट ऑल्सो. जस्ट वेट. तुम्हाला डायरेक्टली असाइनमेंट मध्ये क्वेश्चन दाखवू शकतो मी. थांबायचं जस्ट वेट. बरोबर. सो जस्ट वेट, आय एम शोइंग यू असाइनमेंट. जे नोट्स मला दिले ना, त्या नोट्स आपण बघू एक मिनिट.
आवाज येतो का स्टुडंट आता माझा? हॅलो, एम आय ऑडिबल नाऊ? सो नोट्स मी ऑलरेडी तुम्हाला दिलं आहे. परत मी मेल असाइनमेंट मेल करणार नाही, कारण अजून कोणी लिहिलं नाही असाइनमेंट. त्यासाठी रिव्हिजन करणं आहे सोपं पर्याय आहे. अदरवाईज तुम्हाला असाइनमेंट दिलं, तुम्ही ते कानात हेडफोन लावून तुम्हाला परत लिहाल ते देर इज नो यूज ऑफ युअर प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग. तुम्हाला प्रॅक्टिकली कळायला पाहिजे गोष्टी. हॅलो, पहिला क्वेश्चन कळतो स्टुडंट? हॅलो स्टुडंट, गिव्ह मी एनी स्टुडंट हा अदर. सर. यश, हो. पहिला क्वेश्चन कळला का तुम्हाला? हा काय सर. सांगितलं पहिला क्वेश्चन? मेटल कटिंग ऑपरेशनचं प्रिन्सिपल होतं बरं. मेटल कटिंग ऑपरेशनचं प्रिन्सिपल काय? बेसिकली इट इज नेवर कटिंग द मटेरियल लाईक युअर अदर वूड मटेरियल ऑर नॉर्मल मटेरियल. बरोबर, ज्याला स्ट्रेंथ कमी असते ते मटेरियल काय होतं, त्या करवतीने डायरेक्ट किंवा त्या हॅमरने वगैरे किंवा कुऱ्हाडीवर आपण ते तोडू शकतो इन फ्रंट ऑफ युअर टूल. बट इट इज कॅनॉट बी डन ऑन मेटल्स. मेटल इज हॅव्हिंग हायर स्ट्रेंथ. सो मेटल cutting operation is having this type of principle called as a, this is the metal cutting operation principle. जेव्हा tool is given feeding against that workpiece is stationary or खाली workpiece surface table and that tool is feed in the direction of the machining. So what happen? The metal is cut down in the form of chips. Metal is cut down in the form of chips along that shear plane. ज्या ठिकाणी ती chips तयार होती, that is the shear plane formation of chips against that shear plane, and there are different angles are formed in that cutting tool geometry. So cutting tool आणि तो workpiece आहे, there are different angles are formed just like a rake angle. इथं बघा, this is the rake angle. Then there is a flank, that smaller cutting end is called as a flank. These are the different nomenclature in your cutting tool and tool on that machining part. And that metal is cut down in the form of chips along that shear plane. So that shear force is one of the important part in your metal cutting operation. That is first question answer. Then your second question is define taper and what are the different taper turning on the lathe machine. Taper काय आणि taper turning operations काय काय ते आपण थोडक्यात बघू. बरोबर, ड्रॉइंग सगळ्यांना कळाली पहिल्या क्वेश्चनची? स्टुडंट गिव्ह मी रिप्लाय. पहिल्या क्वेश्चनची ड्रॉइंग कळाली का परत सगळ्यांना? मला उद्या संध्याकाळपर्यंत रिपोर्ट आला पाहिजे पहिले 2 असाइनमेंटचे. बरोबर, मग पुढचं असाइनमेंट काय आहे? डिफाइन टेपर. हॅलो स्टुडंट्स, आवाज येतोय माझा? हॅलो सर असं हार्ड जाईल एक असाइनमेंट लिहायला. हा, यस बोल. सर असं हार्ड जातं खूप, असाइनमेंट समजत नाही क्वेश्चन्स वगैरे. अरे समजलं कसं नाही क्वेश्चन? तुम्हाला नोट्स दिलाय मी. सेकंड असाइनमेंट क्वेश्चन, पहिले असाइनमेंट तुम्हाला ड्रॉइंग कळाली तुम्हाला? हॅलो, हो, ड्रॉइंग समजली. हा, ड्रॉइंग समजली ना? तो थेरेटिकल पार्ट काय त्याच्यामध्ये? इट वर्क्स और इट मशीन द मटेरियल इन द फॉर्म ऑफ शियर फोर्स. बरोबर, शियर फोर्सच्या फॉर्म मध्ये ते कटिंग होतं. आणि इव्हन त्याच्या काही माझ्याकडे नाही, माझ्याकडे सॉरी एक माझ्याकडे आन्सर शीट पण आहे, मॉडेल आन्सर आहे. त्यामध्ये पण काही क्वेश्चन असेल त्याचं पण मी तुम्हाला पिक्चर टाकतो मी लेक्चर झाल्यानंतर. यू विल गेट द हेल्प ऑफ दॅट पीपीटी. बरोबर, त्या मॉडेल आन्सरचा पण तुम्हाला उपयोग होईल. अँड नेक्स्ट क्वेश्चन इज रिटन ऑन दॅट नोट्स ओनली. पुढचा जो क्वेश्चन आहे मी एकदा शेअर करतो, शेअर स्क्रीन बघा येतो परत. दॅट इज इन युअर नोट्स ओनली. नोट्स मध्ये तुमच्या आहे तो क्वेश्चन, व्हॉट इज टेपर, डिफाईन टेपर. तुम्हाला काय रेडीमेड क्वेश्चन आन्सर लिहायची प्रॅक्टिस झाली आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यास करायच्या तयारीत नाही आता ऑनलाईनच्या समस्या. मग बरोबर, सो स्क्रीन शेअर झाली का? नोट्स पीपीटी पहिला पार्ट शेअर केलं बघा, पहिल्या चॅप्टरचे नोट्स तुम्हाला शेअर केले ना? हॅलो, स्क्रीन शेअर झाले स्टुडंट्स? नो सर. बघा मी, हा, आय एम शेअरिंग द स्क्रीन, जस्ट वेट. आता शेअर होतं बघा स्क्रीन. मग आता झालं शेअर? हो सर. हो सर. ओके, आय एम ओपनिंग दॅट नोट्स. पहिल्या चॅप्टरचे नोट्स तुम्हाला दिले ना, त्यामध्ये काही क्वेश्चन डायरेक्टली आहे बघा. सेकंड क्वेश्चन काय होता? डिफाइन टेपर अँड व्हॉट आर द डिफरंट टेपर टर्निंग मेथड्स. बरोबर, मी तो पेज ओपन करतो जस्ट मी. हा, डिफाइन टेपर. बरोबर, क्वेश्चन दिसतो का लास्टला बघा? प्लेन टर्निंगच्या खाली क्वेश्चन दिसतो बघा. आय एम हायलाइटिंग दॅट क्वेश्चन. डिफाइन टेपर, हाऊ टेपर कॅन बी डन. आपला क्वेश्चन वेगळा आहे फक्त. डिफाइन टेपर अँड हाऊ टेपर angles
are provided on the बरोबर. सेकंड क्वेश्चन डिफाइन टेपर अँड व्हॉट आर द डिफरंट टेपर टर्निंग ऑन द लेथ मशीन. डिफरंट टेपर टर्निंग मेथड्स कुठल्या कुठल्या त्या लिहायचे आपल्याला. तर आधी बेसिक टेपर टर्निंग म्हणजे काय लक्षात घ्या. वरती असं ड्रॉइंग करून बघू आपण. बेसिकली टर्निंग नंतर आपला टेपर. हा, दिस इज द टेपर टर्निंग. टेपर टर्निंग मीन्स प्रोडक्शन ऑफ अ कोनिकल सरफेस. हॅलो स्टुडंट, दिसतं की ड्रॉइंग मध्ये, ड्रॉइंगच्या खाली बघा. टेपर टर्निंग मीन्स production of a conical surface by gradually reduction of diameter as we proceed along the length of the cylinder. बरोबर. नॉर्मली लेथ मशीन आपला जॉब कसा असतो. दॅट जॉब इज सिलेंड्रिकल जॉब. बरोबर. त्या सिलेंड्रिकल जॉबवर जेव्हा टूल आपला ऍडव्हान्स होतो अलॉंग द लाईन विच इज इन्क्लाइंड टू द लॉंगिट्युडनल ऍक्सिस. बरोबर. त्या टूलच्या लॉंगिट्युडनल ऍक्सिसला तो टूल जेव्हा फीड होतो पुढे, सो ते रिडक्शन इन द डायमीटर ऑफ द टूल. बघा, सिलेंड्रिकल सरफेसवर काय तयार होतं. देयर इज द फॉर्मेशन ऑफ अ कोनिकल सरफेस. स्टुडंट ड्रॉइंग दिसते सगळ्यांना टेपर टर्निंगची. हॅलो स्टुडंट्स, गिव्ह मी रिप्लाय. टेपर टर्निंग ड्रॉइंग दिसते सगळ्या तिथं. हॅलो स्टुडंट, दिसतंय का नाही ड्रॉइंग. दिसतंय ना. लक्षात घ्या टेपर टर्निंग मध्ये काय होतं. इन दॅट टेपर टर्निंग वी कॅन मशीन द कॉम्पोनंट इन द फॉर्म ऑफ कोनिकल शेप. बरोबर. त्या कोनिकल शेप मध्ये आपल्याला मटेरियल मशीनिंग करायचं असतं. सो देयर इज अ रिडक्शन इन डायमीटर और एनलार्ज डायमीटर. डायमीटर काय आला सुरुवातीला बघा. देयर इज अ बिगर डायमीटर ॲट फ्रंट साइड. सुरुवातीला काय आहे. ॲट इनिशियल ऑफ द डायमीटर दॅट इज अ कॅपिटल डी. या ठिकाणी काय डायमीटर इज कॅपिटल डी. बट वेन देयर इज रिडक्शन इन डायमीटर फ्रॉम बिगर डायमीटर टू द लोअर एंड कोनिकल शेप काय आला. देयर इज अ रिडक्शन इन डायमीटर. देयर मे बी रिडक्शन और देयर मे बी इनक्रीज इन डायमीटर. रिव्हर्स घेतलं तर काय होईल. त्या स्मॉल डी पासून capital D पर्यंत increase in diameter ना. So this type of conical shapes they are called as a, that shape is called as a taper turning. अशा प्रकारचं मशीनिंग करतो त्याला काय म्हणतो स्टुडंट आपण. मग ड्रॉइंग. हॅलो स्टुडंट, त्या ड्रॉइंगला काय म्हणतो आपण. मग दॅट इज कॉल्ड एज अ टेपर टर्निंग. प्लेन टर्निंग आहे, टेपर टर्निंग आहे ते. मग येस, देयर इज अ डिक्रीज इन डायमीटर. बरोबर. आयदर डिक्रीज और आयदर इनक्रीज, बोथ कॅन बी हॅपन. सो रिडक्शन इन डायमीटर taper is defined as a, there is a production of a conical surface. Bro, taper turning means the production of a conical surface by gradually reduction in diameter. There may be reduction or there may be increase sometimes. So increase or decrease in the diameter as along the length of the cylinder. The cylinder axis or rotation axis, it's along the diameter reduction होतो किंवा increase होतो. That is a taper turning. Now these are the different taper turning methods आपण जे शिकलो होता. पण आधी लक्षात घ्या टेपर टर्निंग अँगल काय होतो बघून घेऊ आपण. दॅट इज अ टेपर टर्निंग ड्रॉइंग. सो देयर इज अ कॅपिटल डी इज द लार्ज डायमीटर अँड स्मॉल डी इज द मायनर डायमीटर. बरोबर. मेजर डायमीटर अँड मायनर डायमीटर. देन दिस एल इज द लेंथ ऑफ द टेपर. एल काय आहे. एल इज द लेंथ ऑफ द टेपर. सो दॅट हाफ टेपर अँगल, तो कोनिकल सरफेस जेव्हा आपण पुढे एक्सटेंड करतो त्या सिलेंड्रिकल लाईनच्या सेंटरच्या भोवती. बरोबर. त्या ऍक्सिस ऑफ रोटेशनची जी सेंटर लाईन आहे त्याच्या भोवती आपण जेव्हा एक्सटेंड करतो ते टेपर अँगल्स. बरोबर. इट शोज द नंबर ऑफ अँगल्स. बरोबर. त्या ठिकाणी काय होतं, नंबर ऑफ अँगल दिसतं आपल्याला. दॅट इज अल्फा अँगल कॉल्ड एज अ हाफ टेपर अँगल. अल्फा काय तो त्या पूर्ण कोनिकल सरफेसचा हाफ अँगल जो काय, दॅट इज अ हाफ अँगल ऑफ द कोन. अल्फा इज कॉल्ड एज अ हाफ टेपर अँगल और हाफ अँगल ऑफ द कोन. त्या कोनिकल सरफेस मधला तो पूर्ण अँगल काय, त्याचा हाफ अँगल काय, दॅट इज अल्फा called as a alpha angle. बरोबर. when we taking that alpha tangent of alpha. बरोबर. त्या ट्रायंगल मध्ये जेव्हा आपण tangent of alpha घेतो काय होतं ते tangent of alpha is equal to d minus d, that major diameter minus smaller diameter divided by 2. बरोबर. and that tangent of alpha divided by L. so d minus d upon 2 divided by L, that becomes the tan of alpha becomes the d minus d upon 2L. बरोबर. तो टेपर अँगलचा फॉर्म्युला काय आहे. कॅपिटल डी मायनस स्मॉल डी डिवाइडेड बाय 2L. दॅट एल इज द लेंथ ऑफ द टेपर. इथे दिसते आपल्या ड्रॉइंग मध्ये. बरोबर. कॅपिटल डी इज द मेजर डायमीटर अँड स्मॉल डी इज द मायनर डायमीटर इन दॅट टेपर अँगल. सो इन दॅट वे वी कॅन कॅल्क्युलेट दॅट हाफ टेपर अँगल बाय टेकिंग द tangent of that whole angle. That is called as a tangent of, tangent of alpha. That alpha, half angle alpha is equal to capital D minus small d divided by 2L. That will get the some value
and when we get that tangent, बरोबर, tangent inverse, बरोबर, tan alpha होतो तो तिकडे गेल्यानंतर tan inverse, बरोबर, alpha is equal to tan inverse of that value. त्याची tangent inverse आपण value काढली तर we'll get that alpha angle in radians, बरोबर, for your taper angle, that is half taper angle, and when we double that half taper angle, that will become the full taper angle. That full taper angle is called as the conicity. और हा अल्फा आहे खाली, अल्फा बाय 2 and another alpha by 2, that become the 1 alpha, or half angle, that is half taper angle, and this half taper angle that become the full taper angle in that taper angle procedure, and we can produce that taper angle by the number of methods, bro. So these are the 4 taper of angle methods, bro. कुठले कुठले आहे, just understand this 4 taper angle methods. लक्षात घ्या, आपण डिटेल मध्ये बघितलं जा पीपीटी बघताना त्या लेक्चरच्या वेळेस. जस्ट मिनिट. आदित्य वडनेर आहे का जागेवर? आदित्य वडनेर आहे, अनम्यूट युअर सेल्फ. आदित्य, हॅलो आदित्य, आला स्पीकर? हॅलो आदित्य, अनम्यूट युअर. हॅलो, आवाज येतोय का माझा आदित्य? हॅलो आदित्य वडनेर, जागा आहे का नाही तू? हॅलो आदित्य, अनम्यूट युअर सेल्फ. हॅलो, I think he is not on his place. Yes, तुझा स्पीकर अनम्यूट कर. यस, बोल टक्के. Yes, sir. Hello. Yes, please read that different taper angle methods in that word file. और आपल्याला तुम्हाला ऑलरेडी नोट्स दिल्या ग्रुपवर मी. The following methods are used for taper turning on lathe. So just read that highlighted 4 methods. 4 methods जे दाखवले ते वाच बरं one by one. Yes. Hello, sir. आवाज येते का? हाँ, वाच आता one by one. Yes, thank you. By swelling the compound rest, by offsetting tail stock, by using a taper turning attachment, and by using a form tool. Yes, thank you. So students, try to understand these are the 4 methods. These are the 4 methods by which we can do the taper turning. So first method is called as the taper turning by swelling the compound rest. हा खाली जो मी आपण वर्कशॉपला प्रॅक्टिकली बघा, एका लेक्चरला मी वर्कशॉपला घेऊन गेलो तुम्हाला, बघा आठवतं का, म्हणजे ऑनलाईन वर्कशॉपला दोन दाखवलं तुम्हाला. दिस आय शोन यू ऑन आवर लेथ मशीन ऑल्सो. लेथ मशीन चालू करून दाखवलं होतं. या ठिकाणी बघा, ही सेमी सर्क्युलर स्केल आहे खाली बघा. दॅट इज अ कंपाऊंड रेस्ट. पूर्ण ते काय वरती जो भाग आहे, टूल पोस्टच्या खालचा भाग येतो, दॅट इज अ कंपाऊंड रेस्ट. ते कंपाऊंड रेस्टला काय आहे, इन युअर ऍक्च्युअल लेथ मशीन ड्रॉइंग बघा, वरती आपण लेथ मशीन ड्रॉइंग बघू आपण. दिस इज इन ऍक्च्युअल लेथ मशीन ड्रॉइंग. दिस इज अ कंपाऊंड रेस्ट. या ठिकाणी जो वरचा भाग दिसतो टूल पोस्टचा खालचा भाग, बरोबर, त्याला बाजूला साईड लावलं बघा, व्हील लावलं, हँड व्हील. सो दॅट इज अ कंपाऊंड रेस्ट. टूल पोस्टचा खालचा भागाला काय म्हणतो, कंपाऊंड रेस्ट म्हणतो. सो दॅट कंपाऊंड रेस्ट वी कॅन स्वेल while doing the taper turning. Normally normal turning facing ला काय असतो तो, it is at normal position, but when you have to do this taper turning as per required taper angle calculation प्रमाणे टेपर काढला तुम्ही, तर अशा प्रकारचं टेपर द्यायचं तुम्हाला. So by calculating this taper angle with the help of this formula, tangent of alpha is equal to d minus d upon 2l. So alpha becomes tangent inverse of d minus d upon twice l, बरोबर, इंटू ब्रॅकेट सगळं ते. मग आता आपण टेपर टर्निंगची अटॅचमेंट बघतो. पहिली अटॅचमेंट मध्ये काय करायचं आपल्याला, वी हॅव टू स्वेल दॅट कंपाऊंड अँगल. जो अँगल अल्फा काढला वरती आपण, तर कॅल्क्युलेट दॅट हाफ टेपर अँगल. सो इन दॅट अँगल खाली स्केल दिली बघा, अल्फा टेपर अँगलचं. ऍज पर दॅट स्केल वी हॅव टू स्वेल दॅट कंपाऊंड रेस्ट. त्या टूल पोस्टचा खालचा भाग जो आहे, दॅट कंपाऊंड रेस्ट वी हॅव टू स्वेल. त्या कंपाऊंड रेस्टच्या वरती काय आपण टूल पोस्ट फिक्स केलाय. सो ॲज सून एज वी आर स्वेलिंग द कंपाऊंड रेस्ट, विल गेट द रिक्वायर्ड अँगल टू युअर टूल ऑल्सो. त्या टूलला जो अँगल आपण टेपर अँगल काढलाय कॅल्क्युलेशन मध्ये ना, तो अँगल त्या टूलला मिळतो तिथे. सो विथ द हेल्प ऑफ दिस हँडल, बाजूला हँडल आहे बघा, हँड व्हील आहे बाजूला आहे छोटं. सो दिस हँडल विल वी कॅन मूव्ह दॅट कंपाऊंड रेस्ट अँड वी कॅन गिव्ह द फीडिंग टू द टूल इन दॅट रिक्वायर्ड अँगल while doing the machining on that वर्कपीस. त्या वर्कपीसवर मशीनिंग करताना आपल्याला त्या टूलला फीड करायचं इन दॅट इन्क्लाइन अँगल, बरोबर. त्या इन्क्लाइन अँगल ऑलरेडी आपण कंपाऊंड रेस्ट स्वेल केल्यानंतर ते परत फिक्स करायचं आहे. ते कंपाऊंड टाईट केल्यानंतर फिक्स केल्यानंतर काय होतं, विल गेट द रिक्वायर्ड अँगल टू युअर टूल. टूल आधी नॉर्मल पोझिशनला काय होता, पॅरलल टू युअर वर्कपीस ऍक्सिस.
हा जो वर्कपीसचा ऍक्सिस आहे त्याच्या पॅरलल होता टूल तो, बट परपेंडिक्युलर, बरोबर. But when we are swelling that compound rest, we will get the required angle to the tool inclined to the workpiece. The workpiece च्या बरोबर ऍक्सिस ऑफ रोटेशनला आपल्याला काय होतं, त्याच्या इन्क्लाइन अँगल मध्ये टूलला आपल्याला बरोबर सरफेस ऑफ मशीनिंग मिळतो, अँगल ऑफ कटिंग मिळतो. तर त्या अँगल मध्ये जेव्हा टूलला फिडिंग करतो विथ हेल्प ऑफ दिस हँडव्हील, त्या हँडव्हीलला जेव्हा मी कंपाऊंड रेस्टला मी फिडिंग करतो, आय विल गेट द रिक्वायर्ड अँगल ऑन माय जॉब ऑल्सो. बरोबर त्याच्या पॅरलल मला मशीनिंग करता येतं जॉब त्या with the help of this compound rest swelling method. पहिल्या मेथड मध्ये काय केलं मग, आय एम युजिंग दिस फर्स्ट मेथड कॉल्ड एज अ टेपर टर्निंग बाय स्वेलिंग द कंपाऊंड रेस्ट. कंपाऊंड रेस्टला मला स्वेल करायचं आहे and I can do the required machining. So that is first method. कळलं सगळ्यांपर्यंत बघू आपण ती. In this method compound rest is swelled. Swelled म्हणजे काय, तो त्या अँगलला मूव्ह केला जातो with the help of this डाऊन. या साईडला खालच्या साईडला काय आहे, एक सेमी सर्क्युलर स्केल आहे बघा हाफ सर्कल मध्ये. त्याच्या कर्व पार्ट मध्ये जी स्केल आहे त्या स्केलला त्या रिक्वायर्ड अँगल मध्ये जो मूव्ह करायचा, स्वेल करायचा आहे, म्हणजे मूव्ह करायचं आहे, बरोबर. दॅट इज रोटेटेड इन हॉरिझॉन्टल प्लेन, बरोबर. त्या अँगल मध्ये रोटेट करायचं आहे बाय हाफ कोन अँगल अल्फा. जो हाफ अँगल काढला आपण फॉर्म्युला. देन द वर्कपीस इज रोटेटेड ॲज युज्युअल. वर्कपीस काय आहे, फुल चक मध्ये रोटेट करायचं आहे ॲज युज्युअल लेथ मशीन चालू केल्यानंतर. बट इन्स्टेड ऑफ युजिंग द कॅरेजने फिडिंग देण्यापेक्षा काय करायचं आहे, ट्रॅव्हर्स द टूल, टूलला कॅरेजने फीड देण्यापेक्षा टूल इज मूव्ड फॉरवर्ड बाय कंपाऊंड रेस्ट स्लाइड हँडव्हील. हे कंपाऊंडच्या बाजूला स्लाइड हँडव्हील आहे ना, त्या हँडव्हीलच्या साहाय्याने आपल्याला टूलला फिडिंग द्यायचं. दॅट इज अ फॉर रिक्वायर्ड टेपर ऑन दॅट टेपर टर्निंग बाय स्वेलिंग कंपाऊंड रेस्ट. कंपाऊंड रेस्टला मी त्या पर्टिक्युलर अँगल मध्ये स्वेल केल्यामुळे काय होतं, टूलला पण माझा पर्टिक्युलर अँगल मिळतो. अँड विथ द हेल्प ऑफ दिस स्लाइड हँडव्हील, हे स्लाइड हँडव्हीलने काय होतं, जेव्हा मी फिडिंग देतो त्या कंपाऊंड रेस्टला, दॅट पर्टिक्युलर फिडिंग इज गिवन टू टूल against that job in that required angle. So that is the first method called as a taper turning by swelling the compound rest. College students आहे ना, हॅलो स्टुडंट, समजली पहिली मेथड काय आहे, हॅलो स्टुडंट्स गिव्ह मी फीडबॅक. याच्यावर तुम्हाला आन्सर लिहायचे कारण ते परत म्हणाल सर तुम्ही मेल पाठवली मला लिहायला प्रॉब्लेम झाला. बरोबर पहिली मेथड समजली सगळ्यांना स्टुडंट्स, हॅलो. टेपर टर्निंग बाय स्वेलिंग द कंपाऊंड रेस्ट. द नोट्स आर ऑलरेडी गिवन टू यू. तुम्हाला वेळ नाही भेटला फक्त काय ऑनलाईनच्या कामांमुळे, बरोबर. बिकॉज इट इज द लास्ट वीक ऑफ द सेमिस्टर, बरोबर. ऑलमोस्ट 15 दिवस बाकी आहे मला वाटतं साधारण. तर यू मस्ट बी प्रिपेअर युअर ऑल असाइनमेंट्स. मग पहिला क्वेश्चन झाल्यानंतर सेकंड क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट कळाला, टेपर टर्निंग बाय स्वेलिंग कंपाऊंड रेस्ट. देन विल मूव्ह टू द नेक्स्ट टेपर टर्निंग मेथड, दॅट इज बाय ऑफसेटिंग द टेल स्टॉक. मला काय करायचं आहे, टेल स्टॉकला ऑफसेट करायचं आहे बघा, नीट लक्षात घ्या. नॉर्मली आपण परत लेथ मशीनची ड्रॉइंगकडे जाऊ. नॉर्मली व्हॉट एव्हर दिस लेथ मशीन, this is a lathe machine, suppose schematic diagram or front view of the lathe machine. So just see that your headstock and tailstock they are in the one line. Your headstock to center, this is axis is shown. Headstock center, that is a live center. Live center का म्हणतात, because that job is rotating and we are doing the remaining work against that workpiece in that rotation of the workpiece at that live center. बरोबर, the center of axis of rotation आहे, that is a live center at that headstock side. बरोबर, हेडस्टॉकच्या साईडला काय म्हणतो आपण, लाईव्ह सेंटर म्हणतो. बट वेअर एज टेल स्टॉक साईड, बरोबर, अपोजिट एंड इज द टेल स्टॉक, देयर इज अ डेड सेंटर इज फिक्स. बरोबर, त्या ठिकाणी डेड सेंटर म्हटलं बिकॉज देट इज अ डेड सेंटर, दॅट पार्ट इज नॉट रोटेटिंग, दॅट इज अ फिक्स ॲट इट इज पोझिशन. त्याच्या पोझिशनला काय आहे, तो डेड सेंटर फिक्स आहे. दॅट्स वाय द नेम इज गिवन डेड सेंटर अँड दिस एंड इज द लाईव्ह सेंटर बिकॉज इट इज रोटेटिंग. बरोबर, दॅट चक इज रोटेटिंग, दॅट्स वाय द सेंटर ऑफ दॅट रोटेशन इज द लाईव्ह सेंटर. And oppositely tailstock is, there is a no movement of the tailstock center, that's why it is a dead center. And normally on normal condition this live center and dead center they are in the one symmetrical line. बरोबर, एका लाईन मध्ये असतात ते. बरोबर, कुठलाही लेथ मशीन घेतलं तर while in proper normal conditions. But when you have to do the taper turning by the second method, we have to offset the tailstock. तो टेलस्टॉक ज्या सेंटर ऑफ लाईन होतं त्या, बरोबर, हेडस्टॉकच्या सेंटरच्या लाईन मध्ये टेलस्टॉक होता. टेलस्टॉकला काय केलं मी, ऑफसेट केलं बाय रिक्वायर्ड अँगल. जो रिक्वायर्ड अल्फा अँगल, हाफ टेपर अँगल काढला ना मी, त्या हाफ टेकर अँगल मध्ये काय केलं मी, त्या टेलस्टॉकला ऑफसेट केलं फ्रॉम दॅट ओरिजिनल पोझिशन. बरोबर, ओरिजिनल सेंटर ऑफ लाईन पासून मी
टेल स्टॉकला ऑफसेट केलं सो दॅट दिस स्ट्रेट लाईन नाव बिकम इन द रिक्वायर्ड अँगल. जो रिक्वायर्ड अँगल होता अल्फा टेपर अँगल, पहिले इनिशियली काय होतं बघा, हा लाईव्ह सेंटर आणि हा डेड सेंटर काय होता एकाच लाईन मध्ये होतं ना. बट नाव आय हॅव ऑफसेट दॅट टेल स्टॉक. त्या टेल स्टॉकला काय केलं, त्या डेड सेंटरच्या पॅरलल लाईन पासून मी एका रिक्वायर्ड अँगल मध्ये ऑफसेट केलं वरती बरोबर. बाय नेसेसरी अटॅचमेंट असते मशीनवर त्या. So you have to offset this tool and let tail stock by required angle so that you can give your tool feeding for proper getting the taper angle. बरोबर. नीट लक्षात घ्या काय होतं, in this method the tail stock center is shifted in a direction. tail stock center काय होतं, it is shifted in a direction at right angle to the longitudinal axis of the machine. The tail stock base guide ways have some clearance and it can be shifted laterally by a little amount on the machine bed. बरोबर. मशीन बेडवर ते टिल्टिंग करता येतं. द कॅल्क्युलेशन ऑफ टेपर अँगल. बरोबर. अशा प्रकारे मग टेल स्टॉकला मी टिल्ट केल्यानंतर विल गेट द रिक्वायर्ड हाफ टेपर अँगल इन दॅट लाईव्ह सेंटर अँड डेड सेंटर. बरोबर. लाईव्ह सेंटर डेड सेंटर मध्ये काय होतं, असा एक अँगल तयार होतो अँड बाय प्रॉपर टूल फिडिंग यू विल गिव्ह द टेपर सरफेस ऑन युअर वर्क पीस बाय द सेकंड मेथड by offsetting the tail stock. Now in the third method, the third method is by using a taper turning attachment. बरोबर. तिसऱ्या मेथड मध्ये काय करणार आम्ही, एक टेपर टर्निंगची अटॅचमेंट वापरायची मला. थोडं इंडस्ट्री मध्ये काय होतं, मोठे मोठे टेपर जेव्हा करतात दे आर नॉट युजिंग दिस नॉर्मल मेथड, दे आर युजिंग दिस पर्टिक्युलर अटॅचमेंट. पण त्यांना जेव्हा 100 पीस करायचे, 1000 पीस करायचे, प्रत्येक वेळेस काय करायचं, टेपर अँगल मध्ये सेटिंग करायचं. दॅट विल बी नॉट गिवन यू appropriate or accurate training, accurate machining. अशा वेळेस काय होतं, इट इज नॉट इझी टू मूव दॅट कंपाऊंड स्लाइड और मे बी टेल स्टॉक. प्रत्येक वेळेस तुम्हाला टेल स्टॉकला मूव करायचं आहे की ते कंपाऊंड स्वेल करायचं, इट इज नॉट फिजिबल. सो इन इंडस्ट्री वेन यू टू डू द मास प्रोडक्शन, तुम्हाला 100 पीस किंवा 1000 पीस करायचे असेल पेपर टर्निंगचे, so instead of doing this remaining method you can directly use this particular taper turning attachment. तुम्हाला काही पर्टिक्युलर अटॅचमेंट तयार करायची आहे. बरोबर. पर्टिक्युलर मेथड तुम्हाला सॉल्व करायची, फाइंड आउट करायची आहे, सो दॅट यू कॅन गिव्ह दिस रिक्वायर्ड अँगल बाय फिक्सिंग दिस अटॅचमेंट ऑन युअर लेथ मशीन. त्या लेथ मशीनवर ती अटॅचमेंट फिक्स करायची आहे. सो दिस मेथड अलाउज यू ॲक्युरेट प्रोडक्शन फॉर वाईड रेंज ऑफ पेपर्स. तुम्हाला कुठल्याही रेंजचा पेपर असेल, बरोबर, वाईड रेंज ऑफ पेपर्स कॅन बी अचीव्ड विथ हेल्प ऑफ दिस टेपर टर्निंग अटॅचमेंट मेथड. टेपर टर्निंग अटॅचमेंट इज यूज ऑन बॅक साइड ऑफ द क्रॉस स्लाइड. त्या क्रॉस स्लाइडच्या बॅक साइडला आपल्याला तिथे अटॅचमेंट ठेवायची आहे. And in this case, cross slide moves a certain distance for a given amount of longitudinal traverse by carriage. बरोबर. आपण ते पार्ट लक्षात घेऊ लेथ मशीनचे परत. So this is a lathe machine schematic drawing. Previously in your G scheme, that question is asked for 4 marks. Draw the schematic diagram of the lathe machine. बरोबर. So you must understand the different parts of lathe machine. Headstock, टेल स्टॉक, देन देर इज अ टूल पोस्ट. बरोबर. वरच्या साईडला काय टूल पोस्ट आहे, टूल पोस्टच्या खाली आपण कंपाऊंड रेस्ट बघितलं, त्या कंपाऊंड स्वे करता आला आपल्याला. त्या कंपाऊंडच्या खाली काय, दॅट टोटल पार्ट इज कॉल्ड एज अ कॅरेज. बरोबर. तो जो मूव होतो ना कॅरेज विथ हेल्प ऑफ दिस बिगर हँडल, हा बिगर हँडव्हील आहे ना, त्याच्या साह्याने लॉंगिट्यूड हँडव्हील जे म्हणतो आपण, त्या साह्याने काय होतं, कॅरेज इज मुव्हिंग अलॉंग दॅट लीड स्क्रू. and this upper lead screw is the main part of the lathe machine because that converts this rotary motion of this chuck and that all gear assembly, बरोबर, स्पिंडल जो मूव होतो रोटरी, that rotary motion is converted into linear motion with the help of this lead screw. हा जो वरचा स्क्रू आहे ना, बरोबर, वरचा स्क्रू दाखवला तो, that is a lead screw. and another second screw, next screw, that is a feed rod. टूल आपल्याला जी फिडिंग द्यायची, that is given by this feed rod. बरोबर. मग या ठिकाणी बघा इथे वरती बिलो दॅट कंपाऊंडरचा खालचा भाग दाखवला, दॅट इज अ क्रॉस स्लाइड. मग क्रॉस स्लाइडच्या एका एंडला मला ती अटॅचमेंट ठेवायची व्यवस्थित प्रॉपरली while doing the machining, and that carriage assembly I have to give the fitting in this next type of machining called as a taper turning by using the taper turning attachment. बरोबर. so the taper turning attachment त्या ठिकाणी तयार करायची प्रॉपरली. इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचे अटॅचमेंट तयार केलं जातं and they are doing the mass production आणि accurate work साठी आपल्याला अशा प्रकारची अटॅचमेंट वापरली जाते. taper turning attachment is used on the back side of the cross slide. the cross slideची बॅक साइडला ठेवायची आहे and प्रॉपरली आपल्याला टूल फिटिंग करायचं आहे, so that the tool gets a simultaneous movement in two perpendicular axes. बरोबर. त्या टूलला काय होते, एक perpendicular axis ची मूवमेंट मिळते, so that tool is
get the machining on the workpiece in taper only. The angle of cutter or the angle of taper will cut the depend upon the ratio of the movement. Tool in two axis, बरोबर. त्या taper turning attachment मुळे काय होतं, हे दोन ऍक्सिस तयार झाले बघा इथं, फ्रंट ऍक्सिस आणि बॅक ऍक्सिस. या दोन ऍक्सिसच्या मुवमेंटच्या रेशो मुळे काय होतं, त्या ठिकाणी टेपर तयार होतं त्या जॉबवर विथ हेल्प ऑफ दिस टेपर टर्निंग अटॅचमेंट मेथड, बरोबर. इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारची ऍडव्हान्स मेथड वापरली होती फॉर डुईंग द नंबर ऑफ जॉब्स. मास प्रोडक्शन जॉब करायचं मला, अशा प्रकारे अटॅचमेंट वापरून मी आय एम डुईंग द मशीनिंग इन द डिफरंट फॅब्रिकेशन शॉप्स इन ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये, बरोबर. इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचं मशीनिंग केलं जातं बाय युजिंग दिस ऍडव्हान्स मेथड कॉल एज टेपर टर्निंग अटॅचमेंट तयार लागते त्यासाठी आधी. अँड दॅट टेपर टर्निंग अटॅचमेंट इज फिक्स ऑन दॅट लेथ मशीन. क्लॉथ साईडच्या मागच्या साईड ठेवायचे अँड यू हॅव टू डू द प्रॉपर फिडिंग. नॉर्मल जे फिडिंग करतो आपण टूलला दुसऱ्याकडे फिडिंग देऊन यू हॅव टू डू द. सो दिस इज द टेपर टर्निंग बाय टेपर टर्निंग अटॅचमेंट. अँड लास्ट मेथड इज द टेपर टर्निंग बाय युजिंग अ फॉर्म टूल, बरोबर. फॉर्म टूल ज्या शेपचं मला टेपर टर्निंग करायचं त्या रिक्वायर्ड अँगल असलेला, रिक्वायर्ड हाफ टेपर अँगल असलेला टूल वापरायचा आहे. दॅट इज टूल इज कॉल्ड एज अ फॉर्म टूल. द टूल इज कॉल्ड एज अ, त्या टूलला काय म्हणतो आपण, दॅट इज अ फॉर्म टूल. So with the help of that form tool, I can do the required machining. So that form tool will produce the same shape as that on the tool. त्या टूलवर ज्या प्रकारचा शेप आहे तशा प्रकारचा सेम शेप तिथे आपल्याला जॉबवर मिळवता येतो with the help of this form tool called as a by using a form tool. So in this case, a taper of only very short length, ज्या ठिकाणी मला खूप कमी लेंथचे टेपर तयार करायचे त्या ठिकाणी ही मेथड वापरली जाते. When I have to produce the very short length taper, at there only I will use this method called as a form tool method. The front tool of the front profile of the form tool is such that tool is pushed against the workpiece, बरोबर. त्या front profile कसा आहे form toolचा, it is such that it is pressed against the workpiece and same shape is produced on that workpiece, so that taper angle is produced as per that form tool. ज्या प्रकारचा टूल आहे ज्या प्रकारचा फॉर्म त्या टूलवर आहे, टूलच्या सरफेसवर सेम शेप कॅन बी प्रोड्यूस ऑन दॅट जॉब ऑल्सो. दॅट इज द फॉर्म टूल मेथड. जेव्हा ही टेपर लेंथ, बरोबर, टेपर लेंथ जी आहे डिस्टन्स बिटवीन दिस कॅपिटल डी अँड स्मॉल डी, तिथे टेपर लेंथ, बरोबर, टेपर लेंथ जेव्हा छोटी असते कमी असतील, when the short length tapers are cut at here we can use this taper turning using by form tool. कळलं स्टुडंट सगळ्यांना? हॅलो, 4 मेथड्स कळले कुठले कुठले बघितलं आपण मग परत एकदा मी थोडक्यात सांगतोय. टेपर टर्निंग बाय टेपर म्हणजे काय, टेपर इज अ रिडक्शन इन द लेंथ ऑफ द जॉब. इट इज अ कोनिकल सेक्शन स्लाइटली इनक्रीज और डिक्रीज इन द डायमीटर ऑफ द जॉब. त्या डायमीटरचा जॉबचा काय होतं, कंटिन्युअस रिडक्शन येते. रिडक्शन कशी ती, इट इज नॉट सडन, इट इज अ ग्रॅज्युअल रिडक्शन or gradual increase in the diameter of the job. That is called as a taper. And these are the 4 taper turning methods: by swelling the compound rest, then next is by offsetting the tailstock, third is by using the taper turning attachment, and fourth is by using a form tool. So these are the 4 methods of taper turning. Is it clear, students? स्टुडंट्स सगळ्यांना? दुसरा क्वेश्चन. हॅलो स्टुडंट्स, आणखी जागेवर सगळे? हो सर. हॅलो स्टुडंट्स, आय एम ऑडिबल नाउ? आवाज येतो माझा परत आता? हॅलो, सेकंड क्वेश्चन कळला सगळ्यांना मग? बरोबर, सेकंड क्वेश्चन टेपर टर्निंग होता. आपण तिसरा क्वेश्चन बघू आता. थर्ड क्वेश्चन इज दॅट गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ द लेथ मशीन. बरोबर, लेथ मशीनचं क्लासिफिकेशन आपल्याला मेन्शन करायचं आहे. दॅट इज ऑल्सो इन दॅट नोट्स. मी दिलेल्या नोट्स मध्ये तो क्वेश्चन आहे, तो यू कॅन रिफर फ्रॉम दॅट नोट्स. सो गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ नोट्स लेथ मशीन. बरोबर, लेथ मशीनचं आपल्याला क्लासिफिकेशन मेन्शन करायचं आहे. तर लेथ मशीनचं ड्रॉइंग इथं होतं, इथे बाजूला तिथं these are the different types of lathe machines. Okay, how lathe machine, पहिला क्वेश्चन तोच होतो बघा. How lathe machines are classified, that is the first question. So lathe is one of the oldest machine tool, ऑलरेडी आपण बघितलंय.
and these are the different types of lathe machine. Already आपण डिस्कस केले बघा. स्पीड लेथ, इंजिन लेथ मशीन, बेंच लेथ मशीन, बरोबर. छोट्या प्रकारची जी मशीन असतात इंडस्ट्रीमध्ये, स्मॉलर साईज, म्हणजे आपल्या कॉलेजला जी लेथ मशीन त्याच्यापेक्षा पण छोटे छोटे लेथ मशीन येतात. बेंचच्या आकाराचे, तुमचे बेंच असतो ना तुमच्या, बसतो तुम्ही त्या बेंचच्या शेपचं पर्टिक्युलर काही ट्रायल अँड एरर साठी, काही प्रोटोटाइप जॉब साठी वापरल्या जातात इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी, स्पेसिफिक ठिकाणी, क्वालिटी अशुरन्स लॅब मध्ये. सो दॅट इज अ बेंच लेथ मशीन. So these are the 7 types of lathe machine. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला थोडक्यात तुम्ही हे पॉइंट वाईज लिहिले ना तुम्ही, देयर इज नो नीड टू राईट इन डिटेल. तुम्हाला जरी 7 मशीनचे टाइप लिहिले नाही, दॅट इज सफिशियंट. बरोबर. लेथ मशीन थोडक्यात माहिती लिहा. बरोबर. लेथ मशीन इज वन ऑफ द ओल्डेस्ट मशीन टूल. इट मशीन द गिवन वर्कपीस into required product by employing the turning effect. Turning effect काय होतो? Because your job is rotating and your tool is fixed at that tool post. Only thing you have to feed the tool. Bro. So these are the different types of lathe machine called as a speed lathe, engine lathe, bench lathe, tool room lathe, capsule and turret lathe. In industry मध्ये अशा प्रकारचे मोठे मोठे capsule lathe वापरले जातात, turret lathe. Then special purpose lathe and called as automatic lathe. आपल्या कॉलेजला जी CNC मशीन आहे, that is automatic lathe. बरोबर. आपण थोडक्यात परत इथे बघू. स्पीड lathe, engine lathe. This is a capsule and turret lathe. बरोबर. सिंपल एक lathe machine ड्रॉइंग तुम्हाला प्रिव्हियसली विचारत होते. बरोबर. तुम्हाला काढता आलं पाहिजे लेथ मशीनचं. हेड स्टॉक एक साइड दाखवलंय. अनदर एंड इज टेल स्टॉक अँड इन बिटवीन दॅट देयर इज अ टूल पोस्ट. बरोबर. दॅट इज बेड ऑफ द लेथ मशीन. बेड पार्ट येतो अँड देयर इज अ कॅरेज. जो कॅरेज मूव्ह होतो, पूर्ण टूल पोस्ट मूव्ह होतो ना, दॅट इज अ कॅरेज. देन these are the leg of the lathe machine. ज्याच्यावर ते उभी लेथ मशीन. these are the leg of the lathe machine. so this is a simple diagram of your lathe machine. बरोबर. so head stock, tail stock, leg, carriage, bed, and this is the chuck. ज्याला आपण 3 jaw chuck म्हणतो. बरोबर. नॉर्मली there are 2 types of chuck, either 3 jaw chuck or 4 jaw chuck. नॉर्मली 4 jaw chuck काय असतं, इट इज सम ऍडव्हान्स काइंड ऑफ लेथ. वन ऑफ द डिग्री कॉलेज आपल्या त्याच्यावर लेथ मशीन्स आहे डिग्रीच्या मुलांना. सम मशीन्स आर हॅव्हिंग दिस 4 jaw chuck लेथ मशीन. बरोबर. बट नॉर्मली 3 jaw chuck इज सफिशियंट when you have to do the job like cylindrical job. बरोबर. सिमेट्रिकल जॉब आहे, सिलेंड्रिकल जॉब. त्या ठिकाणी 3 jaw chuck आहे, दॅट इज अ सेल्फ सेंटरिंग चक असतं. ते 3 jaw chuck काय म्हणतो आपण, दॅट इज अ सेल्फ सेंटरिंग चक. बिकॉज when you are moving the single jaw, ते 3 jaw मधलं तुम्ही एकच jaw जरी मूव्ह करताय, so at a time all the 3 jaws are moving either in inward direction or either in the outward direction. तुम्ही जॉबला पॅक करताय का जॉबला लूज करताय, त्याप्रमाणे तुम्ही एक जरी जॉब मूव्ह केलं तर काय होतं, ऑल द 3 jaws are moving. so that is called as a सेल्फ सेंटरिंग चक. ते 3 jaw chuckला काय म्हणतो स्टुडंट लक्षात घ्या नीट. दॅट इज अ सेल्फ सेंटरिंग चक और कॉल्ड एज अ सेल्फ सेंटरिंग चक और 3 jaw chuck. मीन्स एक जॉ जरी मूव्ह केलं तर तिन्ही जॉ म्हणजे मूव्ह होतात. बट इन युअर 4 jaw chuck, that 4 jaw chuck is not self centering chuck. If you are moving that one jaw, only one jaw will be moved at a time because of that 4 jaw chuck attachment. So 4 jaw chuck काय आहे, that is not a self centering chuck. इरेग्युलर जॉब जेव्हा करायचे मला मशीनिंग लेथ मशीन मध्ये, सिलेंड्रिकल जॉब करायचा तेव्हा मी 3 jaw chuckच वापरतो. बट वेन आय टू डू द मशीनिंग ऑफ 4 jaw, मीन्स वेन आय टू डू द इरेग्युलर जॉब, ज्याची लेंथ अँड विड्थ वेगळी आहे, डायमीटर वेगळा आहे त्याचा काहीतरी, बरोबर, हाईट वेगळी, अशा प्रकारचे इरेग्युलर जॉब साठी मला 4 jaw chuck मशीन वापरायचं असतं. तर त्या ठिकाणी काय 4 jaw chuck मध्ये मी ऍट अ टाइम वन जॉ कॅन बी फिक्स. चारी जॉ त्याच्या ते जॉबच्या साईज प्रमाणे ते फिक्स केलं जातं अँड यू हॅव टू सेंटर द चक. बरोबर. ते जॉब काय केला जातो, सेल्फ सेंटरिंग चकने जसं आपण सेंटरिंग करतो त्याप्रमाणे त्या 4 jaw chuck मध्ये ऑल द 4 jaw आपल्याला मूव्ह करून यू हॅव टू मूव्ह दॅट चक इन दॅट पॅरलल टू युअर लेथ मशीन ऍक्सिस. बरोबर. दॅट इज अ 3 jaw chuck अँड 4 jaw chuck, दॅट इज इन द हेड शॉक. हेड शॉक मध्ये असतं ते. तर सगळ्यांना कळलं. तिसरा क्वेश्चन काय होता, दीज आर द टाइप्स ऑफ लेथ मशीन, दॅट इज अ क्लासिफिकेशन ऑफ लेथ मशीन. दीज आर द डिफरंट 7 टाइप्स: स्पीड लेथ, इंजिन लेथ, बेंच लेथ, टूल रूम लेथ, capsule and turret lathe, and special purpose lathe and automatic lathe. बरोबर. Then next question is list the various angles provided on single point cutting tool. बरोबर. सिंगल पॉइंट कटिंग टूलचे वेगवेगळे अँगल आपल्याला बघायचे. लेथ मशीन जो टूल वापरतो दॅट इज अ सिंगल पॉइंट कटिंग टूल. तर आपल्या मला वाटतं मेकॅनिक्स लॅबला आपण वरती बसतो ना, मी तिथं याचा चार्ट होता बघा. I could not see that chart due to this online conditions, but we can see in this notes only. So this is a
schematic sketch of a single point tool. हा काय स्टुडंट सगळ्यांना येतो दिसतो सगळ्यांना स्टुडंट हॅलो. तो तिसरा क्वेश्चन कळाला का? हॅलो. लिस्ट द व्हेरियस अँगल्स प्रोव्हाइडेड ऑन द सिंगल पॉइंट कटिंग टूल. सगळ्यांना दिसतो का सिंगल पॉइंट कटिंग टूल स्टुडंट्स? गिव मी रिप्लाय. हॅलो हो सर. स्टुडंट्स. हा तो ब्लू कलर शेड दिसतो ना पोर्शन. सो दॅट इज अ single point cutting tool shown in a schematic or a sketch. In that single point cutting, these are the different angles. So there is a short cutting edge and minor, major cutting edge and minor cutting edge. ही जी छोटी कटिंग एज त्याला काय म्हणतात? मायनर कटिंग एज और बिगर इज द मेजर कटिंग एज. these are the cutting edges. वरचा भाग जो कटिंग एज आहे आणि हा मागचा भाग जो काय त्याला काय म्हणतो आपण? that is a flank and further part is called as a face. तर शांग म्हणतो मागच्या भागाला काय म्हणतो? शांग म्हणतो. आणि फर्दर एज जी कटिंग एज जसं पेन्सिल लिहितो आपण, पेन्सिलचा सपोर्ट जो सपोर्ट दॅट इज देयर इज अ शांग. बरोबर पेन्सिल हातात धरतो आपण ना, पुढच्या साईड एज काय करतो? दॅट इज अ फ्लँक सरफेस. बरोबर फ्लँक सरफेस आहे हा कटिंग एज आहे पुढचं सिंगल पॉईंट कटिंग एज दॅट इज अ फ्लँक सरफेस. आणि रिमेनिंग बॅक साईडचा जो पोर्शन आहे सपोर्टिंग तिथं आपण टूल फिक्स करतो. देयर इज अ शांक. टूल इज फिक्स ऑन दॅट शांक सरफेस अँड फर्दर एजेस आर कॉल्ड एज अ फ्लँक. त्या ठिकाणी हा बघा नोज रेडियस आहे. या ठिकाणी कॉर्नरला काय आहे? देयर इज नो शार्प कॉर्नर. देयर इज अ समवॉट रेडियस कॉल्ड एज अ नोज ऑफ द टूल. बरोबर. Then these are the different angles: clearance angle, clearance and clearance angle, side clearance angle. Then there is a back rake angle. बरोबर. There is a back rake angle. There is a side rake angle. या साईडला काय आहे? साइड व्ह्यू मध्ये जेव्हा बघतो that is a side rake angle. And in that front view there is a back rake angle. बरोबर. These are the different angles and these are the three views. हे तीन व्ह्यू हा काय? हा 3 dimension बरोबर 3D व्ह्यू आहे. But these are the three views of that same tool. Just a minute. These are the different terms on that tool. एक number of tools चे terms आहे. So this is a three views. बरोबर. एका साईडला शांक आहे आणि एका साईडला बघा फेस इज देअर. फेस and another is the nose. कॉर्नरला काय आहे? That radius is there. That is nose radius. And this is front view suppose. बरोबर सेक्शनल फ्रंट व्ह्यू घेतला आहे. सो देयर शँक इज देअर अँड दीज आर द लिप. त्या ठिकाणी काय होतं? एक लिप अँगल तयार केला हो. दॅट इज अ इंटेरियर अँगल इज कॉल्ड एज अ लिप अँगल. And there is a taper portion at front side that is called as a back rake angle. बरोबर back rake angle and end clearance ला काय? end clearance angle and end relief angle. त्या ठिकाणी जो टूल मूव्ह होतो तो there is a directly not perfect cut touching to the surface. There is a relief angle. टूल backward करताना there is some relief. बरोबर that is a relief angle and in that cross section also. बरोबर त्या टूलचा जो सेक्शनल पोर्शन दाखवला त्या सेक्शन सुद्धा थर्ड अँगल मध्ये काय? these are the number of angles: side rake angle, side relief angle. So these are the different angles. मग ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ही ड्रॉइंग काढता आली पाहिजे. सपोज either you can draw this one diagram or either you can draw this three small diagrams. बरोबर. एक्झाम मध्ये सुद्धा ड्रॉइंग नेहमी यायचं. त्या क्वेश्चन एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा असायचा. Score the schematic sketch of the single point cutting tool and these are the different angles: side rake angle and relief angle. There is no need to give the explanation. तुम्ही अँगल एक्सप्रेशन नाही लिहिलं तर चालणार आहे. फक्त यू कॅन जस्ट गिव्ह द डिफरंट अँगल्स इन जस्ट नेमिंग. साइड कटिंग एज अँगल, एंड कटिंग एज अँगल, साइड रिलीफ अँगल, देन शँक इज देअर, फ्लँक इज देअर. बरोबर. सो दिस इज अ सिंगल पॉइंट कटिंग टूल. डिफरंट अँगल्स कळलं स्टुडंट सगळ्यांना? हॅलो. सो दिस इज अ सिंगल पॉइंट कटिंग टूल हॅव्हिंग डिफरंट अँगल्स. बॅक रेक अँगल, साइड रेक अँगल, बघू बॅक रेक अँगल, साइड रेक अँगल, then end relief angle, side relief angle, end cutting edge angle, side cutting edge angle. So these are the different angles. बरोबर. Side relief angle, side rake angle, then there is a back rake angle and side rake angle. This is the end cutting edge angle. So this diagram is important as per that question. कळलं स्टुडंट सगळ्यांना? हॅलो. इज इट क्लिअर स्टुडंट्स? आपण पुढच्या क्वेश्चन जाऊ. गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ ड्रिलिंग मशीन. दॅट इज ऑल्सो इन दॅट नोट्स ओनली. क्लासिफिकेशन ऑफ ड्रिलिंग मशीन तुम्हाला ते लिहायचं आहे. ड्रिलिंग मशीन आपण लेथ मशीन झाल्यानंतर त्या सेम पहिल्या चॅप्टर मध्ये आपण स्टडीड द अदर पार्ट दॅट इज अ ड्रिल मशीन. बरोबर. दिस इज अ ड्रिल मशीन नॉर्मल. टेबल टॉप सेन्सिटिव्ह टाइप ऑफ ड्रिलिंग मशीन. बरोबर. एक सेन्सिटिव्ह टाइप छोटं ड्रिलिंग मशीन बघा तिथे. दिस इज द टाइप्स ऑफ ड्रिलिंग मशीन. बरोबर. दिस इज अ क्लासिफिकेशन ऑफ ड्रिलिंग मशीन इन दॅट
same point. So how drilling machines are classified? बरोबर, these are the drilling machine classified. त्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला परत नाव लिहायचे त्याचे मशीनचे. जनरल पर्पज ड्रिलिंग मशीन ऑफ कॉमन यूज कॉल्ड एज अ टेबल टॉप स्मॉल सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. सो दॅट इज फर्स्ट काइंड. पिलर ड्रिलिंग मशीन, बरोबर, एक वर्टिकल पिलर त्या ठिकाणी, दॅट इज अ पिलर टाइप ऑफ ड्रिलिंग मशीन. देन नेक्स्ट इज अ कॉलम ड्रिलिंग मशीन. पिलर ड्रिलिंग मशीन, देर इज अ कॉलम ड्रिलिंग मशीन, रेडियल ड्रिलिंग मशीन, बरोबर. रेडियल ड्रिलिंग मशीन आपल्याला आपण युट्यूब मध्ये पण बघितलं मोठे मोठे रेडियल ड्रिलिंग मशीन इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचे मोठे ड्रिलिंग मशीन असतात, रेडियल ड्रिलिंग मशीन्स. देन नेक्स्ट इज कॉलम ड्रिलिंग मशीन, बरोबर. कॉलम ड्रिलिंग रेडियल ड्रिलिंग झालं. देन नेक्स्ट इज कॉल्ड एज अ जनरल पर्पज ड्रिल मशीन, हँड ड्रिल म्हणतो आपण, जो बरोबर पण सांगितलं नॉर्मल इलेक्ट्रिकल वायरिंग करतो जो, बरोबर. इलेक्ट्रिकल वायरिंग जो करतो इज युजिंग दिस हँड ड्रिल, बरोबर. इलेक्ट्रिकल वायरिंग वाला काय करतो, असं इलेक्ट्रिकल वायरिंग करतो बघा. इलेक्ट्रिकल वायरिंगला जशा प्रकारचे बोर्ड्स फिटिंग करताना दे आर युजिंग सच हँड ड्रिल मशीन कॉल्ड एज अ portable drill machine called as a hand drill machine, bro. Then next is called as a gang drilling machine, bro. After that portable machine, hand drill machine nantar next is called as a gang drilling. It almost a single purpose and more productive machine. Number of spindles, त्या ठिकाणी काय spindles are number of spindles are there. Gang drilling मध्ये काय होतं, number of spindles are there in a row connecting together. Number of tools also, त्या spindle ला काय connected together the number of drilling tools also, bro. At a time I can drill the 3 or more, 2 or more, दोन पेक्षा जास्त ड्रिलिंग करू शकतो मी with the help of this gang drilling. That gang is number of spindles are attached there. That is a schematic view of the gang drilling. Then this is a turret type of drilling machine, बरोबर. turret type of drilling machine मध्ये काय असतं, number of drills are attached on that drum, बरोबर. त्या ड्रम वर काय number of drills माउंट केले and with the help of the turret I can use the one drill at a time, बरोबर. That is a turret type of drill machine. Then there is a मल्टी स्पिंडल टाइप ऑफ ड्रिल मशीन, बरोबर. मल्टी स्पिंडल मध्ये काय होतं, ऑन दॅट नंबर ऑफ स्पिंडल्स, या ठिकाणी बघा ऑन दॅट सिंगल देर इज अ नंबर ऑफ स्पिंडल्स. एकाच ठिकाणी काय देर आर नंबर ऑफ स्पिंडल्स अटॅच टू नंबर ऑफ टूल्स ऑल्सो. ॲट अ टाइम नंबर ऑफ ड्रिल्स अटॅच केले त्या एका स्पिंडल, बरोबर, नंबर ऑफ स्पिंडलवर. दॅट इज अ मल्टी स्पिंडल ड्रिलिंग मशीन कॉल्ड एज अ मल्टी स्पिंडल ड्रिलिंग मशीन. सो दीज आर द नंबर ऑफ ड्रिलिंग मशीन. देन मायक्रो और मिनी ड्रिलिंग मशीन इंडस्ट्रीमध्ये काय बरोबर. प्रोटोटाइप साठी आपल्याला अशा प्रकारचे प्रोटोटाइप मशीन वापरले जातात. दॅट इज मायक्रो ड्रिलिंग मशीन और कॉल्ड एज अ डीप होल ड्रिलिंग मशीन. डीप होल ड्रिलिंग सुद्धा काही काही स्पेसिफिक इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं, ज्या ठिकाणी होल साइज इज, बरोबर, लेंथ टू डेप्थ रेशो काय डेप्थ रेशो दॅट इज 6 और इवन 30, 6 ते 30 पर्यंत एवढा तो रेशो असणार आहे, बरोबर. होल साइज टू डायमीटर साइज, बरोबर. एवढे मोठे मोठे ड्रिलिंग मला करायचे, डीप होल करायचे, त्या ठिकाणी अशा प्रकारचे ड्रिलिंग मशीन वापरलं जातं. सो दीज आर द classification of drilling machine. Again I am mentioning that column drilling, pillar drilling, then there is a radial drilling or called as a hand drill or called as a gang drilling or multiple spindle drilling, right? So these are the different types of drill machine. Then next question is draw the neat sketch of a sensitive drilling machine. Sensitive drilling machine आपण बघितलं होतं. Sensitive drilling machine is one of the, well, this is the radial drilling machine sketch. Then again this is called as a normal drill machine. So this is the sketch of a sensitive drilling machine, बरोबर. ठीक आहे, टेबल टॉप सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. ॲक्युरेट मशीन जेव्हा मला करायचं आहे छोटे छोटे प्रमाणात आणि ॲक्युरेट मशीन करायचं मला. सो दिस इज अ स्केच ऑफ अ सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन, बरोबर. त्या सेन्सिटिव्ह ड्रिलिंगच्या पेक्षा तुम्ही जर रेडियल ड्रिल काढलं तरी चालणार त्या ठिकाणी, बरोबर. हे ड्रॉइंग जरा डिफिकल्ट आहे, तर ह्या प्रकारचं त्या नोट्स मध्ये बघा रेडियल ड्रिलिंगचं ड्रॉइंग बघा. तो क्वेश्चन करेक्ट करा वाटलं यू कॅन ड्रॉ दॅट रेडियल ड्रिलिंग मशीन ड्रॉइंग. अशा प्रकारे रेडियल ड्रिलिंग मशीनचं ड्रॉइंग केलं तरी चालणार तुम्ही, बरोबर. ड्रॉ अँड नीट स्केच ऑफ अ ड्रिल मशीन कॉल्ड एज अ रेडियल ड्रिलिंग मशीन बघा इथं वरती. हां, so you can draw this radial drilling machine also instead of that sensitive drilling. Make correction that sensitive drilling काढायला आवड होईल तर you can draw this radial drilling also in that first assignment. Is it clear students? कळलं का? हॅलो, आहे का जागेवर सगळे? ते रेडियल ड्रिलच्या ऐवजी किंवा सेन्सिटिव्ह ड्रिलच्या ऐवजी रेडियल ड्रिलचं ड्रॉइंग केलं तर चालणार त्या पहिल्या असाइनमेंट मध्ये. इज इट क्लिअर स्टुडंट्स? हॅलो, कारण त्याशिवाय तुमचा अभ्यास होणार नाही. तुम्ही ऑनलाईनचा अभ्यास कराल फक्त,
तुम्हाला आन्सर मिळतील इझिली. दे डू नॉट प्रिपेअर युअर सेल्फ फॉर स्टडिंग द मॅनेजमेंट प्रोसेस. मॅनेजमेंट प्रोसेसच्या पुढे डिपेंडच पुढे तुम्हाला ऍडव्हान्स मॅनेजमेंट प्रोसेस शिकायचं तुम्हाला पुढच्या वर्षी ठेवायला, बरोबर. सो यू हॅव टू राईट दिस क्वेश्चन, देन ओनली यू कॅन प्रिपेअर फॉर युअर असाइनमेंट्स फॉर युअर फायनल एक्झाम, बरोबर. ही रेडियल ड्रिल मशीनची ड्रॉइंग काढायची त्या ठिकाणी, बरोबर. सेन्सिटिव्ह ड्रिल काढू नका, रेडियल ड्रिल मशीनचं ड्रॉइंग काढा तिथं. आणि पुढचा क्वेश्चन काय आहे, लास्ट क्वेश्चन इज एक्सप्लेन डिफरंट ऑपरेशन्स दॅट कॅन बी परफॉर्म ऑन ड्रिलिंग मशीन विथ स्केच, बरोबर. पुढच्या पार्टमध्ये तो क्वेश्चन पण आहे, एक्सप्लेन डिफरंट ऑपरेशन्स ऑन युअर ड्रिलिंग मशीन. सो दीज आर द डिफरंट ऑपरेशन्स. फर्स्ट ऑपरेशन इज ड्रिलिंग, बरोबर. पहिलं ऑपरेशन काय आहे, फर्स्ट ऑपरेशन इज ड्रिलिंग ऑपरेशन, देन रिमिंग, बोरिंग, काउंटर सिंकिंग, स्पॉट फेसिंग, टॅपिंग अँड ट्री पॅनिंग. पुढे त्याचे स्केच पण काढले बघा. सो दीज आर द डिफरंट ऑपरेशन्स. इकडे बघा, काउंटर बोरिंग मध्ये काय होतं, मी रेक्टेंगुलर रेसेस तयार करतो, रेक्टेंगुलर रेसेस, स्क्वेअर रेसेस तयार करतो. काउंटर बोरिंग मध्ये काय होतं, स्क्वेअर रेसेस तयार करतो. ड्रिलिंग मध्ये डायरेक्टली सिलेंड्रिकल होल तयार करतात मला. टॅपिंग मध्ये मी इंटरनल अँगल, इंटरनल थ्रेड्स आय कॅन प्रोड्यूस इन दॅट टॅपिंग ऑपरेशन. बोरिंग मध्ये काय होतं, मी ऑलरेडी ड्रिलिंग केलेलं होलला मी आय कॅन एनलार्ज दॅट ऑलरेडी ड्रिल होल, दॅट इज बोरिंग ऑपरेशन. देन रिमिंग ऑपरेशन. That reaming operation is the again enlarging the already drill hole, that is reaming. And counter sunking, counter boring मध्ये मी काय होतं, रेक्टेंग्युलर स्क्वेअर बेस तयार करतो फॉर माय बोल्ट. त्या नट बोल्टचा म्हणजे हेड मला फेस करण्यासाठी मी काय करतो, स्क्वेअर बेस तयार करतो या ठिकाणी. आणि काउंटर सिंकिंग मध्ये काय तयार करतो, मी कोनिकल बेस तयार करतो. लक्षात घ्या, काउंटर सिंकिंग मध्ये देयर इज अ कोनिकल बेस अँड वेर इज इन काउंटर बोरिंग देयर इज अ स्क्वेअर बेस ऍट दॅट एंटर्स ऑफ द ड्रिल. ऑलरेडी ड्रिलिंग करून आपल्याला काउंटर बोरिंग टूलने आपल्याला स्क्वेअर बेस तयार करतो, किंवा काउंटर सिंकिंग टूलने मला कोनिकल शेप तयार करतो येतो इन दॅट डिफरंट ऑपरेशन. देन देर इज अ स्पॉट फेसिंग. पुढचं ऑपरेशन काय आहे, स्पॉट फेसिंग. मला ऑलरेडी ड्रिलिंग केलेल्या ठिकाणी मला वरच्या सरफेसला मला स्पॉट फेस करता येतो अप टू रिक्वायर्ड डायमीटर, दॅट इज स्पॉट फेसिंग. आणि मोठे मोठे मला ड्रिल जेव्हा मोठे मोठे होल्स प्रोड्यूस करायचे, मोठे मोठे प्लेट मला सर्क्युलर प्लेट कटिंग करायचे, त्या ठिकाणी मी ट्री पॅनिंग टूलची सहाय्याने अशा प्रकारे ट्री पॅनिंग करू शकतो फॉर एनलार्जिंग द बिगर होल्स. These are the different types of drill operations. कळलं स्टुडंट सगळ्यांना? 1 2 3 4 5 6 and I think 7 questions are there. 1 2 3 4 5 6 7. हा 7 क्वेश्चन आहे पहिल्या असाइनमेंट मध्ये. इज इट क्लिअर स्टुडंट? ते नोट्स मध्ये आहे सगळं. पहिला क्वेश्चन नाही मला वाटतं, त्याची असाइनमेंट तुम्हाला दाखवली, ड्रॉइंग दाखवली पहिल्या क्वेश्चनची, दॅट मेटल कटिंग ऑपरेशन. बाकीचे क्वेश्चन सगळे नोट्स मध्ये दिले. ते नोट्स तुम्ही कोणी ओपनच नाही केलं, कोणी वाचलंच नाही, कसं काय अभ्यास होणार तुमचा, बरोबर. ह्या भ्रमात राहू नका, ऑनलाईन क्वेश्चन पेपर मिळतो सगळ्यांना, इझी आपण पास होतो, बरोबर. तशा भ्रमात राहू नका, बरोबर. ट्राय टू प्रिपेअर एव्हरीथिंग. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोरिंग करायचं, चांगल्या प्रकारे तुमचं फ्युचर तुम्हाला डिसाईड करायचं असेल, सो ट्राय टू स्टडी द होल थिंग. सगळ्या प्रकारचा अभ्यास करायचा प्रयत्न करा, बरोबर. लिमिटेड अभ्यास करा तर लिमिटेड नॉलेज आहे तुमचा, आणि इट विल बी लिमिटेड फॉर युअर करिअर ग्रोथ, बरोबर. पहिल्या असाइनमेंट कळाले की 7 क्वेश्चन होते स्टुडंट, सगळ्यांना कळाले का? हॅलो, त्या नोट्स मध्ये ऑलरेडी दिलेले आहे सगळे मी तुम्हाला ऑलरेडी. मला वाटतं महिन्याभरापूर्वी त्या नोट्स त्या ग्रुपवर टाकलेले आहे सगळ्यांना. ते पीडीएफ ओपन असेल तुम्ही परत पीडीएफ टाकतो, तुम्हाला सांगितलं मी. आणि इव्हन मोर इम्पॉर्टंटली तुम्हाला मी माझं ते हे ओपन होत नव्हतं ना, माय ब्लॉग, वर्ड पेजचं ब्लॉग ओपन होत नव्हतं ना, तर काही विसरण्याआधी तुम्हाला मी ते अगेन आय एम गिव्हिंग दॅट ब्लॉग, जो ब्लॉग ओपन होतो तुमच्यावर त्या रेडिट मेलवर, तुमच्या मेलवर, तुमच्या जीमेलवर तुमचा माझ्या वर्ड पेजच्या नोट्सवर ओपन झाला पाहिजे सगळ्यांना. त्यासाठी मी तुमचं आय एम गिव्हिंग मी दॅट माय ब्लॉग ऑल्सो, बरोबर. माझं ब्लॉग पेज येतो तुम्हाला, मी जस्ट ओपन दॅट ब्लॉग. दॅट लिंक आय एम गिव्हिंग यू. ती लिंक ओपन होते तुम्हाला, मी जी लिंक दिली होती, बरोबर. काही स्टुडंटची कमेंट होती, दॅट लिंक इज नॉट ओपनिंग सर. आय एम गिव्हिंग इन युअर चॅट बॉक्स ऑल्सो. जस्ट वेट. चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकली बघा माझ्या वेब वर्ड पेजची, जस्ट ओपन दॅट लिंक. बघा चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकली बघा मी. दॅट लिंक यू कॅन ओपन, डायरेक्टली ओपन करू शकतो आपण ती. बघा ती लिंक ब्राउज केली मी, लिंक ब्राउज केली, आणि मी जर समजा त्या ब्राउझरमध्ये ओपन केली, I am opening that link in that browser. ब्राउझर मध्ये लिंक ओपन झाली बघा. वर्डप्रेसचं माझं ईमेल अकाउंट डायरेक्ट ओपन होईल. हां झाले का ओपन वर्डप्रेसचं अकाउंट?
त्या ठिकाणी तुम्ही यू कॅन फाइंड द डिफरंट नोट्स अँड असाइनमेंट. बरोबर, त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स अँड असाइनमेंट मिळतील. तर ती लिंक पण तुम्हाला मी शेअर केली आहे. सो इज इट क्लिअर? ती लिंक सगळ्यांनी कॉपी करून घेतात आताच लेक्चर संपण्याच्या आधी. पहिल्या असाइनमेंट कळलं स्टुडंट सगळ्यांना? पहिल्या असाइनमेंट. हॅलो, सेकंड असाइनमेंटचे क्वेश्चन आहे कोणाला आता तुम्ही थोडक्यात आपण डिस्कस केले असते थोडक्यात. हॅलो स्टुडंट्स, हॅलो, कळलं का सगळ्या पहिल्या असाइनमेंटचे क्वेश्चन? हॅलो स्टुडंट, तुम्ही रिप्लाय ते थोडक्यात सॉल्व करा. बरोबर, पुढच्या असाइनमेंट मी कमी क्वेश्चन दिले, 5-5 क्वेश्चन दिले, वाटतं 5-5 क्वेश्चन दिले. बरोबर, आज लेक्चर समजा तिसऱ्या असाइनमेंटचे क्वेश्चन देईल मी. तिसऱ्या असाइनमेंटचे क्वेश्चन दिले वाटतं, कास्टिंगचे क्वेश्चन दिले मी ऑलरेडी ना. ही असाइनमेंट चौथ्या चॅप्टर द्यायची, फॉर्मल प्रोसेसचे द्यायचे क्वेश्चन. आणि ऑलरेडी 5च चॅप्टर आहे आपल्याला. बाकीच्या सब्जेक्टचे सिलेबस लिमिटेड सिलेबस आहे आपल्याला. 5 चॅप्टरचा अभ्यास करायचा तुम्हाला सगळ्यांना. आणि दॅट सब्जेक्ट स्कोरिंग. बाकीच्या सब्जेक्टपेक्षा सब्जेक्ट कसा होता, थेरोटिकल असो की ऑनलाईन असो, स्कोरिंग सब्जेक्ट आहे बऱ्यापैकी. तो ट्राय टू पेपर. फक्त काय कन्सेप्ट तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्हाला कन्सेप्ट जर कळाली तर इट इज नॉट इझी टू राईट द पेपर. हॅलो स्टुडंट्स, इज इट क्लिअर? हॅलो स्टुडंट्स, गिव्ह मी रिप्लाय. Yes, sir.